हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप लोचनी झाले वो साजनी द्यावा थोडा झाले वो साजनी तो विठ्ठल बरवा बजवा तो माधव बरवा हॅलो सुख सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बारां तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय तरी यारे लागे याल तरे यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे
आवगे माझ्या मागे मागे आवगे माझ्या मागे मागे आवगे माझ्या मागे मागे आवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आई देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आई देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी 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 हळू हळू चाला हळू 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 चाला हळू हळू काही कोणाशी न बोला 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 नाही कोणाशी न बोला देतो पोट भरी आई देतो पोट भरी आई देतो पोट भरी आई देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी 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 तुका म्हणे सांडा घाटी तुका म्हणे सांडा तुका म्हणे सांडा घाटी तुका म्हणे सांडा तेने नका भरू पोटे 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 आई देतो पोट भरी आई देतो पोट भरी आई देतो पोट भरी आई देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी 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 ढोपार कुमाई जय जय ढोपार कुमाई कुमार 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 या गुरुजी या याल तरी याल तरी यार लागे यालत यारला यालत रे यालत रे यारे लागे या याल तरी याल तरी
तरी यारे लागे याला तरी यारे याला तरी याला तरी यारे लागे याला तरी याला तरी याला तरी यारे लागे याला तरी याला तरी याला तरी यारे लागे याला तरी याला तरी यारे लागे याला तरी याला तरी याला तरी आवघे माझ्या मागे मागे आवघे माझ्या मागे 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 आवघे माझ्या हे माझ्या माग माग आवघे 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 माझ्या मागे मागे आधी देतो आधी देतो देतो आवघे माझ्या मागे मागे आवघे माझ्या मागे मागे आवघे 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 हेलो थोड़ा आवाज दे ना आवघे माझ्या रे आवघे माझ्या मागे मागे आवघे माझ्या मागे आवघे
अब गे मागा मागे मागे अब गे मागा अब गे माजा मागे मागे अब गे माजा मागे मागे आज देतो 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 आज देतो देतो पोट भरे पोट भरे पोट भरे आज देतो आज देतो पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल हे पुरे पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल पुरे म्हणा म्हणा पुरे म्हणाला पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे 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 म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे 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 म्हणाल पुरे म्हणाल तो बरी पुरे 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 म्हणाल पुरे म्हणाल तो बरी आज देतो देतो आज देतो पोट भरी आज देतो
विठ्ठल 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 बोलो विठ्ठल 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 प्रबल दाखवलं प्रबल पाहिजे विठ्ठल 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 रे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजे दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणासी न बोला आजे दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजे दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय धातूनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा 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 देव करुणा करुणा करा करुणा 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 करुणा
करुणा करा दयाळा तुमचा पावन झालो चराचरा पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय आपुले जोभाळून या भले वरी बैसू पाऊले श्री गुरूंचे जयांची केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरदं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजपं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख माझी बाणी तुझे वरणी गुण नाम 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 माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐशा देई प्रेम काही कळा देई प्रेम काही माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी माझी वाणी तुझे वरणी गुण नाम याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा दत्तप्रभूच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम
गेले 7 दिवसापासून आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. गुरुचरित्राचं पारायण आणि गीता जयंतीचं कीर्तन, दत्तोत्सवाचं कीर्तन आणि हे काल्याचं कीर्तन, ज्यांच्या माध्यमातून या उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य वैकुंठवासी बाबा निगमानंद बाबांनी या सोहळ्याला प्रारंभ केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद ज्यांचा आहे, श्री संत कुलभूषण महात्मा नगदनारायण महाराज, श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, भीमसिंह बाबा, धोंडीराम महाराज आदी करून सर्व संतांचा आशीर्वाद आहे. पांडुरंगाचा, मच्छिंद्रनाथाचा, सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या या उत्सवाला आहे. आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव संपन्न होत आहे, परमपूज्य परमादरणीय स्वामी जनार्दन बाबा, गुरुवर्य जनार्दन बाबा, बाबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाने हा उत्सव संपन्न होत आहे. आणि संपूर्ण गडाची एकनिष्ठ संपूर्ण टाळकरी मंडळी या ठिकाणी, सर्व संगीत विशारद, मृदंगाचार्य आदी करून सर्व माईक सिस्टीमवाले, माता भगिनी, पुरुष वर्ग, आता कोणाचं तरी नाव घेतलं की कोणाचं सुटणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही माझ्याकरता सर्व पूजनीय आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावर मी माथा ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 बाबांनी इथं आल्याच्या नंतर सांगितलं की तुम्ही सेवा करा. म्हणलं काही अडचण नाही. सेवेके करावे सांगितले का, येते हुतू पण कामाने. इथं कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. इथं कोणी काही वजन टाकायला आलेलं नाही, काही नाही. ही सेवा आहे. असं करील तसं करील बाबा म्हणत असते, काय नाही, ही सेवा आहे. आणि ही सेवा करत राहणं हे कर्तव्य म्हणून आपण आपली सेवा करत राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून बाबांनी मला आदेश दिला आणि या ठिकाणी मी सेवा करण्याकरता उभा आहे. फक्त एकच आहे, आता 4 ते 5 वाजेपर्यंत चालणार असल्यामुळं सगळ्यांनी टाळी वाजवू नये, कारण हात गळून जातील, आहे का नाही. टाळी वाजवायची नाही आणि मुखाने कोणी नामस्मरण करायचं नाही. विठाला विठाला तुम्ही म्हणले टाळी वाजवायची नाही, मुखाने नामस्मरण करायचं नाही, असं का सांगितलं? कारण तुम्हाला सरळ सांगितलं की उलट वागायची सवय, त्याच्यामुळे उलट सांगितलं म्हणजे सरळ वागसा. असो, आता हा काल्याचा प्रसंग आहे आणि या कार्यक्रमाची ही समाप्ती नाही तर कार्यक्रमाची सांगता आहे. कारण आपल्याला पुढच्या वर्षी पुन्हा करायचं आहे का नाही. कार्यक्रमाची काय मग सांगताय. आणि म्हणून काही जसं मंदिर बांधलं कशावरून पूर्ण झालं तर माहीत आहे. आता काही मंदिरं बरेच वर्ष झाले बांधलेले पण आणखीन काही कळस त्याच्यावर चढलेले नाही, अशीही काही मंदिर आहेत, आहे का नाही. काही मंदिरं असे निर्माण केले महाराज जुन्या संस्कृतीमध्ये. अगोदर पाया रचतात का शिखर? पाया. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं मंदिर आहे महाराज, त्याचं शिखर अगोदर झालंय, नंतर मंदिर केलंय आणि त्याच्यानंतर देवाला बसवलं, त्याच्यानंतर त्याच दगडामध्ये सगळं केलेलं आहे. असं कुठं आहे काय माहीत. देव देऊळ परिवारू की जे कोरो निडोंगरू. कुठं झालंय हे? वेरूळला आहे, कैलास लेणी. तुम्ही जाऊन पहा. अगोदर शिखर, कळस आणि मग मंदिर. महाराज विठाला पण आपले मंदिर अगोदर निर्माण करावे लागतात, मग मूर्ती प्राण प्रतिष्ठान, मग महाराज कलशारोहण सोहळा, म्हणायचं मंदिर पूर्ण झालं. घराचं काम करत राहा, वाढतच राहतं पण पूर्ण काही होत नाही. मजल्यावर मजले चढवा, किती चढवा, पूर्णत्व नाही महाराज त्याला. आणि गंगा समुद्राला मिळाली की तिची काय झाली? पूर्णत्व झाली. समुद्र मापम प्रविशंती यत्वत. यज्ञ पूर्ण झाला कशावरून? पूर्णाहुती. पूर्णाहुती पडली. पूर्णाहुती कधी पडती? ज्या वेळेला सगळ्यांच्या हातामध्ये नारळ दिल्या जातात, त्याच्यावरती तूप टाकलं जातं आणि मग ब्राह्मण देवता मंत्र म्हणतात आणि मग म्हणतात टाका. टाकली की सगळं, आता पुन्हा त्याच्यात काय आहुती कोणी टाकत नाही. तसं काला झाला की परत यायचं नाही. काला घेतला की हालायचं करायचं आणि तिथं थांबली की मग
मग बुंदी 2-3 दिवस खावं लागलं उरलेली. याच्यापेक्षा काही दुसरा स्वाद मिळणार नाही. म्हणून काल्याचं कीर्तन झालं की कार्यक्रमाची परिपूर्णता झाली असं लक्षात येतं. विठ्ठला आज कोणता तरी अभंग एक तर कालापर प्रकरणातील पाहिजे किंवा आपलं गवळणी प्रकरणातील पाहिजे किंवा बाळ क्रीडामधला, पण हा काल्याच्या प्रसंगामधला अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकोबरायांनी गोपाळांसोबत साजलेला संवाद आहे या अभंगामध्ये बरं का. आणि कसं आहे, थोडं परमात्म्याचं चरित्र उच्चारण केल्याशिवाय आपल्याला काला घेता येत नाही महाराज. हेची अनुवाद सदा सर्वकाळ आणि करोनी गोपाळ काला, म्हणजे काला असेव की चरित्र उच्चारण केल्याशिवाय काला घेता येत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल महाराज. दही भात किंवा दही लाही हे कुठेही मिळेल आपल्याला बरं का. म्हणून सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कीर्तन श्रवण करावं लागतं. काही म्हणतील जाऊ शेवटच्या टायमाला, त्यांना मग दही लाहीच मिळेल. जे कीर्तनात येऊन बसतील त्यांना परमात्मा प्रसाद देतो महाराज. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो अनंत, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा प्रसाद देतो महाराज. आणि भगवान परमात्मा प्रसाद देतो म्हणून त्याचं महाराज चरित्र गायन करायचं आहे का नाही. चरित्र उच्चारण केल्याशिवाय आपणही पवित्र होत नाही. चरित्र पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. परमात्म्याचं चरित्र म्हणून आपल्याला उच्चारण करायचं आहे. महत्वाचं चरित्र आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये जन्माला आले, आनंदाचं वातावरण होतं. परमात्मा थोडं मग महाराज आपल्या गोपाळांना बघण्याच्या निमित्ताने म्हणा, सवंगडी बघण्याच्या निमित्ताने म्हणा, थोडं बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर सगळ्या गोपाळावरती परमात्म्याने नजर टाकली. तर सगळे गोपाळ कसे होते महाराज? एकदम भारी केस होते का त्यांचे? नाही. डाय फाय मारलेली होती का? नाही. कट हाणलेले होते का? नाही. ते कोणता कट आला? खालून सपाट आणि पुरावर असं वढलेलं असतं सगळं, ते वन साईड. हां विठ्ठल विठ्ठल तसले गोपाळ नव्हते महाराज. नुसते उभे होते आहे का नाही. उभे होते तर कोणीकडं काही कार्यक्रम, आता काहीची चड्डी घसरत होती तर ते घसरण्याकरता जुनी कुल्प होते महाराज. त्याला कुल्प कशाचे होते? कुल्प म्हणजे चाबीचे त्याचे नव्हते, ते काड्याचे असायचे, काड्याचे आहे का नाही. करदोडा ओढून घ्यायचा आणि जसा लागला तसा आटा. हां काही ते गोपाळ नाही का, इकून असं की इकून असं, काही असे परत ते पॅन्ट जीन्सची घालते ते खाली जाते कधी. मी इकून वड काय करता येत नाही चाल माणसामध्ये. अशी फजिती महाराज. गोपाळाला पाहिलं तर गोपाळांच्या तब्येती अत्यंत महाराज खालवलेल्या होत्या. की देवाने विचार केला की अरे आपण ज्या गोकुळामध्ये वाढलोय राहिलोय इथं काही कमी नाही ना. गर्गसंहितेच्या अनुसार किती गायी होत्या? 3,86,00,000 गायी होत्या. उपनंद त्यांच्या 5-5 लाख असे बरंच उदाहरण दिले. कोणाकडं 50 लाख असे, आणि एकाकडं नंदबाबाकडे 1 कोटी गायी होत्या. तर एवढ्या गायी असून म्हणले शरीर दुधाने काय होतं? पुष्ट होतं. दूध काय लिटर आहे? 70 हां 70 रुपये. 47 70.
बर 90. हा बघा लिटर भरा, हे 70 रुपये लिटरमध्ये 1 लिटर दूध येतं आणि ते त्याला किती भाव आहे आपल्याला काय माहीत नाही. त्याला किती भाव आहे 350 रुपये. बघा बिनधास्तपणे सांगितला, अनुभव घेतला का माहीत नाही आपल्याला, पण बिनधास्तपणे सांगणं गरजेचं असतं महाराज. हा बघा सांगणं गरजेचं आहे. पण महाराज लोक दूध पितेत का ते पितेत? ज्याचं त्याचंही महाराज मला म्हणता येईना ना कोणाला, आणि ते अनुभव ज्याचा ज्याचा असतो महाराज. हो महाराज तिकडं पळतेत किती वेळेला? संध्याकाळच्या टायमाला, आहे का नाही? हो कबीर महाराज म्हणतात महाराज, जान पर जान क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. जे आपल्या शरीराला पूर्ण नष्ट करायला निघालेलं आहे, आपल्या परिवाराला पूर्ण नष्ट करायला निघालेलं आहे, माणसं त्याला पिण्याकरता खर्च करतात, पण 70 रुपये लिटरचं काही दूध पित नाही. जे आपल्याकरता पौष्टिक आहे त्याच्याकडं माणसाचं लक्ष नाही. देवाने विचार केला, पण महाराज मग एवढं दूध जर निघत असेल, काहीतरी गाई दूध देत असतील ना, का सगळ्याच खाट्या आहेत का सगळ्याच माझे महाराज गरोदर आहेत का? नाही, काहीतरी गाई दूध देत असतील ना, त्याच्यातल्या अर्ध्या 1 कोटीचं तर किती दूध निघत असेल. आणि सगळ्या महाराज गोपाळांना खाल्लं पिल्लं तर काय तब्येती होतील का? आणि गोपाळ पाहिलं तर महाराज अशी परिस्थिती आहे. जे महाराज ज्यांच्याकडं लय मोठं आहे का त्यांना खाता येत नाही, असलं तरीही कोणी खाऊ देत नाही. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्म्याने त्यांचे चेहरे पाहिले तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर महाराज 12 वाजले होते, आहे का नाही? आता आपले वाजून गेले 12 टायमिंग. त्यांच्या तोंडावर गौरी दिसत होती फुटलेली. फुडली गोवरी आईसी दिसे तोंडावरी. अशी परिस्थिती महाराज गोपाळांची होती. की कसं आहे, माऊली सांगतात चांगले चांगले पदार्थ घरी बनवायचे आणि घरच्या लेकराला खाऊ द्यायचं नाही, ते कुठं नेऊन विकायचे? निघाला 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 गवळणीचा थाट, निघाला 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 गवळणीचा थाट, निघाला 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 गवळणीचा थाट, निघाला 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 गवळणीचा थाट. सर 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 परत कन्हैया नको आरता येऊ, तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ. निघाला निघाला गवळणीचा थाट, निघाला 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 गवळणीचा थाट, गवळणीचा थाट, गवळणीचा थाट. गवळणीचा थाट निघाला पैसे कमवायला, आहे का नाही? ज्ञानोबा म्हणतात महाराज, रांधवनी रस सोयनिकी करोनिया मोलेवी की, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. महाराज भारी भारी पदार्थ बनवत होती. काजू कतली, श्रीखंड, बासुंदी, बालुशाही, रबडी, जामून, जिलेबी, लय पदार्थ तयार करायची ती. आणि लेकरांनी का हात घातला की दणका द्यायची महाराज. तिला माहिती 1 वेड आणि 2-4 वेडे खाल्ली की महाराज 70 रुपये कमी येते. 70 नाही, लय भाव असतो त्याला. ती काजू कतली तर ग्रामवर जाती महाराज. लय लय किंमत असते, लय किंमत असते महाराज. तिला पैसे दिसत होते आणि ज्याला विकायची सवय लागली का ते घरातल्या लोकांना सुद्धा खाऊ देत. ते म्हणते 1 लिटर जर प्रत्येक दिवशी घरी ठेवलं तर महिन्याचं 30 लिटर आणि वर्षाचं किती, इतकी नुकसान होईल. त्याच्यामुळं अजिबात दुधावाल्याच्या घरी दुपारी जायच तुम्ही, काळा चहा मिळणार तुम्हाला. कशामुळं? कारण सगळं ढेरीला असतं, खायला नाही. ते खाण्याचा विचार करत नाहीत, ते मालाचा विचार करतात. आणि जे मालाचा विचार करतात त्यांचे तोंड कधी काय असतात, सुकलेले असतात. असे बरेचसे मंडळी नुसता मालच जमा करायला लागले महाराज.
आणि माल जमा करणारे कधीही प्रसन्न चेहऱ्याचे असतील असं सांगता येत नाही. देवानी यांची परिस्थिती पाहिली महाराज गोपाळांची, आणि मग देवानी नेमका हे शोध लावायला सुरुवात केली. लहान देव नेमकं हे जातं कुठं? हां, जसं पाणी तर विहिरीत आहे, पण सकाळी पाहिलं की तळाला जात आहे. नेमकं रात्री जातं कुठंही? मग रात्री कोण येतो चालू करायला बघावं लागेल. तसं आहे का नाही? तसं पाणी चोरण्याची पद्धत सध्या नाही म्हणा, आता भरपूर पाणी आहे पण विहिरी जर आटत आल्या तर मग काम बिघडतंय. तसं महाराज भगवान परमात्म्याने पाहिलं, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी, मथुरे हाटा लागी. ते देखोनी जगदीश धावला गोप घेऊन वेगी, सर 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 परता नको वारता येऊ, तुझा संग झाली आवर मी घरा कैसी जाऊ. परमात्मा धावला, आणि धावल्याच्या नंतर महाराज अडवलं. कोणाला अडवलं? सगळ्या गवळणीला अडवलं महाराज. आणि गवळणीने देवाला प्रार्थना केली, देवा तू आम्हाला अडवलं बरोबर आहे, पण आम्ही स्वतंत्र नाही तर आम्ही कसे आहेत? परतंत्र आहे. सासुरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे रे हरी, बहुवेळ लागता सासू सासरे कोपतील घरी रे, कोपतील घरी निघाला गवळणीचा थाट निघाला, गवळणीचा थाट निघाला, गवळणीचा थाट. कृष्णाला सांगितलं त्या गवळणीने, देवा आम्ही कसे आहेत? परतंत्र आहेत. सासूरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे हरी, बहुवेळ लागता सासू सासरे कोपतील घरी. जाऊ दे आम्हाला. त्या गवळणी प्रार्थना केली. आणि खरी तर पाहिलं तर आपण स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? हां, स्वतंत्र आहेत का परतंत्र आहेत? परतंत्र आहेत. आणि जर परतंत्र आले असते तर तुम्ही आले कशाला असते इथं? हां, मग तुम्ही कसे आहेत? जर परतंत्र असते तर आले नसते ना. मग याचा अर्थ तुम्ही भौतिकदृष्ट्या स्वतंत्र दिसता, पण आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही काय आहेत? परतंत्र आहेत. तुमची सासू सासरा कोण आहे? आपली सासू. माणसाला वाटतं आपल्याला कुठं सासू असती? नाही नाही नाही, आपल्याला पण सासू आहे महाराज. कोणती सासू आहे आपल्याला? हो, संतांनी सांगितलं, विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. कल्पनेची सासू हिचा बहुतची चाचू. हा, कल्पनेची सासू. हा, आणि द्वैत भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. हा, गवळणी महाराज भारी की कल्पनेची सासू आहे, आणि कल्पनेची सासू आपल्याला त्रास देत असती. आणि म्हणून सांगितलं, अरे या कल्पनेच्या सासूचा मला धाक आहे, कृष्णा आम्हाला जाऊ दे. कृष्ण ऐकायलाच तयार नाही. मग महाराज सगळ्या गवळणींनी पुन्हा कंबर बांधली. कृष्णा तू एकटा, आणि आम्ही किती माहिती आहे तुला? लय मोठे आहेत आम्ही. आम्ही बहुजनी तू एकला, दिससी शारंग पाणी येते हृदय मंदिरी घेऊन तू ते, जाऊ मथुरा पंथे निघाला निघाला गवळणीचा थाट निघाला, गवळणीचा थाट निघाला, गवळणीचा. गवळणीने सांगितलं, आम्ही बहुजनी तू एकला, शारंग पाणी दिससी येथे. तू एकटा दिसतोय बरं का, ध्यानात ठेव. जास्त माणसं असली की एकट्या माणसाने जास्त तरकटी करायची. चोर जर लय मिळालेले असले
एकटा माणूस असला तर अशी हिंमत नाही दाखवायची, मोकळं करतील तुम्हाला. त्यावेळेला नम्र होऊन सगळं असलेलं द्यायचं. मला पंढरपूरला अनुभव झालेला आहे. मी म्हणलं त्याला सगळं घेऊन जा बाबा, काय अडचण नाही. 2च मोबाईल होते माझ्याकडे, काय नव्हतं त्यावेळेला. कुंडल केलेले नव्हते आणि अंगठी फांगठी नव्हती, म्हणून वाचलो. म्हणजे जर लय मोठे माणसं असले का आपलं नम्र भाव घ्यायचा, जा घेऊन, महत्वाचं आहे. कृष्णा आम्ही लय मोठे आहेत. कृष्ण म्हणला सगळे मला असंच म्हणतात, पण सगळ्याला मी एकटा पुरून उरतो महाराज. हां, त्याच्यामुळं माझ्यासोबत तर्कटी करायची नाही. आणि गवळणीचा भाव लय भारी होता महाराज. गवळणी हृदय मंदिरी ठेवून होती, ते देवाला हृदयामध्ये ठेवलं. बरं, म्हणजे अध्यात्मामध्ये क्रियेला महत्त्व आहे का वृत्तीला महत्त्व आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे. गवळणी रई लावणं. आता रई लावणं म्हणजे काय परमार्थ आहे का? गाया धुणं, गाईचं दूध काढणं, गाया वळायला जाणं, हे काय कोणी परमार्थ म्हणाल काय? परमार्थ करायला लागले असं म्हणाल का? परमार्थ कधी करायला लागले म्हणताल तुम्ही? माळ घेऊन बसलेले आहेत, देवाच्या पुढे आहेत, पारायण करायला लागले, मग काय म्हणताल तुम्ही? हां, परमार्थामध्ये असं तुम्ही म्हणा. पण महाराज बघा, कधी कधी दिसताना तसं दिसतं, पण असताना तसं. गोचिड कोणाच्या संगती ते? गाईच्या. गाय चांगली का नाही? आहे, पण महाराज त्याचं खाद्य चांगलं नाही. प्रत्येकाचा विषय. बगळा, पण खातो काय? भगवान परमात्म्याचं वाहन, पण खातो काय? आहे का नाही? आता साप कोणाच्या गळ्यात आहे? शंकराच्या जवळ राहणारा माणूस, मग खातो काय? बेंडकी, किडे. भगवान परमात्म्याचं वाहन, पण खातो काय? तसं महाराज गवळणी दिसत होत्या आपल्याला दही काढताना, रई लावताना, पण महाराज त्या ज्या वेळेला बाजाराला गेल्या, बाजार करायला जरी गेल्या, तरी त्यांचं लक्ष परमात्मा होता. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेती आगे. गोविंद घ्या घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेती. धुडीवरी 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 धुडीवर धुडी गवळणी साते निघाली. धुडीवर धुडी गवळणी साते निघाली. गवळणी वारसा, गवळणी वारसा म्हणे विसरल्या. धुडीवरी 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 धुडीवर धुडी गवळणी साते निघाली. धुडीवर धुडी गवळणी साते निघाली. साते निघाली. साते निघाली. वा, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसते मथुरेच्या गे. गेल्या विकायला काय? दही दूध. आणि घ्या काय म्हणत होत्या? गोविंदो घ्या. कारण त्यांची स्थिती ती होती. परमात्म्याने सगळा माहिती केलं की माल तर निघतो, पण माल घरी थांबत नाही. हा, मथुरेला जातो. आणि मग देवाने विचार केलं की अरे, हे तर आपल्या शत्रुपक्षातल्या लोकांना पुष्ट करायला लागले. काही काही लोक आहेत ना, या पक्षात राहतात, पण पुष्टी त्या पक्षाला देतात. ते लय भारी काम असते महाराज. काही काहीच राहणं या पक्षात, सगळं इकडचं खाणं, इकडं राहणं, यांच्यासोबत फिरणं, पण आतून पुष्टी कोणाला असती? तिकडच्यांना. तसं गोकुळातल्या लोकांचं काम होतं, दही दूध इकडं सगळं बनवायचं, भारी तूप कढवायचं आणि कुठं नेऊन द्यायचं? मथुरेला. देवाने सगळं लक्षामध्ये आणलं. गोपाळांची महाराज मीटिंग घेतली आणि गोपाळांना सांगितलं, एक काम आहे गड्या, तुमच्या तब्येती सुधरवायच्या का? अहो म्हणले, देवा जर तुम्ही आमच्या तब्येतीची काळजी करत असाल तर आम्ही अडचणच नाही ना तुमचे पक्षात यायला. आणि मग भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं की मग आता करा, तुम्हाला माझं ऐकावं लागेल, काहीच अडचण नाही म्हणले. मग देवानी सांगितलं, तुम्हाला माझ्या मागे मागे यावं लागल. आणि मग महाराज गोपाळ म्हणले, काही अडचण नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला
गोपाळांना सांगितलं, मीटिंगमध्ये बसले, त्यांनी सांगितलं की मला माझ्या मागं यावं लागल. याल तरी यारी लागे. देवाचं काम कसं आहे महाराज? भक्ताचं काम वेगळे, देवाचं काम वेगळे. भक्ताचं काम कसं आहे की मांजर आपल्या पिल्ल्याला तोंडामध्ये धरती, आहे का नाही? आणि माकड आपल्या पिल्ल्याला पाठीवर बसवती का? नाही 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 नाही. त्या पिल्ल्याला सांगती मी चालले, तुला यायचं असेल तर मला धर. आणि मांजरीचं काम काय आहे? मांजर म्हणते मी निघाली, पण लेकराला सोडून जात नाही. तसं संत महात्मे महाराज आपल्या सार्वजनिक जीवाला सूचना देतात की आम्ही निघालो, चला बरं का. हो, सगळ्या संतांचं मत आहे की या रे सगळे या. बाजूला केली नाही, इकडे बाजूला केली नाही, सगळ्यांना सांगितलं या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कौनाची. विठला विठल सगळ्यात महत्वाचं आहे. आपण सध्या कोणाच्या मागं चाललोय? माग एक बरं का, माग जाणं वेगळं बरं का, आणि माग लागणं वेगळं. लहानपणी सगळ्यांना आठवा, जर आपली आजी आजोबा वडील जर गावाला निघाले तर तुम्ही त्यांच्या माग लागत होते का त्यांच्या सोबत जात होते? आणि तुम्हाला ते नेत होते का? नाही. आणि मग माग लागायचे. माग लागल्याच्या नंतर महाराज दनादन पाय जमिनीवर आदळायचे, मला नाही मला द्या. ते जुन्या काळात मातीचे घरं असायची, उकरू उकरू परेशान, आहे का नाही? या कुडाला लात मार, त्या कुडाला लात मार, मला जायचंय मला जायचं. लग्नाला कुठं काही बाजाराला जर असलं तर मग नेत नव्हते, बाबा तू हरवशील. हां, कारण हे बाजारात हरवतं माणूस महाराज. कोण कोण हरवलेलं आहे सध्या? मी हरवलेलं आहे. तुम्ही? अहो मोठा बाजार आहे हो, या बाजारात सगळे हरवले महाराज. तसं अरे बाबा तू आमच्या मागं नका लागू, हां तू मागं नको लागू, तू थोडा थांब म्हणली इथंच, मोठा हो. आणि मोठं झाल्याच्या नंतर मग योग्य झाल्याच्या नंतर आम्ही तुला नेऊ. माग लहानपणी सगळे मागं लागत होते महाराज. कधी कधी काही काही माणसं मागं लागतात. अहो ते म्हणले अमुक माणूस माझ्या कसा लागलाय, मागं लागलाय. अहो जीव देन बसू देन, आलाच. एक वासुदेव होता महाराज, वासुदेव पंढरपूरला गेला. त्यांनी एका माणसाला सांगितलं की ती संकल्प वगैरे केला, काही बद्रीनाथला संकल्प करतात महाराज, 4 महिने तिकडं इकडं फिरत येते. अहो अमुक अमुक माणसाने संकल्प केलेला आहे, म्हणले द्या पैसे आता. आणि त्यांनी काय एकदा तुमचा नंबर घेतला की ते तुमचा काही पिच्छा सोडत नाही. मागं लागणं. काही काही माणसाचे नंबर कंटाळून तुम्हाला कशावर टाकावं लागतात? हां, ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं लागतं. कसे? अहो ते उठल्या सुटल्या फोनच, त्याच्यामुळं मागं लागणं. तसं महाराज ती लोक तुम्हाला शोध येतात. तो वासुदेव संकल्प झाल्याच्या नंतर त्या माणसाचा घरपत्ताच शोधून आला, कुठे काय. आणि त्या घरातल्या मंडळींनी सांगितलं होतं गेले म्हणून सांगा. ते म्हणले मग अंत्यविधी करूनच जातो म्हणले. आता तो घरात ध्यानस्थ बसलेला माणूस म्हणला इथं आता मागच लागलेले. ते म्हणला कधी जाणार आहे? दुपारच्या वेळेला. म्हणला थांबतो. सर ते शेवटी तिथं नेला तरी काही पिच्छा सोडला नाही. मागं लागणं वेगळे आणि मागं जाणं वेगळे. मग मागं कोणाच्या गेलं पाहिजे? आपण संतांच्या आणि देवाच्या पाठीमागं गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल जे पुढे गेले ना त्यांचा ठाव ठिकाणा शोधत आपण गेलं पाहिजे. पुढे गेले ते पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. पाठीमागून चालायचे. आणि म्हणून आपण सध्या देवाच्या मागं जाण्यासाठी तयारी करतो का पैशाच्या पाठीमागं जाण्यासाठी तयारी चालू? हां होय अप्पा दुकानदार, पाटील, होय पेटी मास्तर, हाँ किस तरफ झुकाव है अपना? ओ धन की तरफ झुकाव है की नाही? म्हणून सगळे सध्या देवाच्या मागं नाहीत, सध्या कोणाच्या मागं आहेत?
सब पैसों के भाई, दिल का साथी नाही कोई. त्याच्या पाठीमाग लागले आणि म्हणून आपली फजिती होण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे. म्हणून आपण सगळ्यांनी निगमानंद बाबांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, सद्गुरू वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, श्री संत कुलभूषण नगदनारायण महाराज, दोंडीराम महाराज, विश्वंभर बाबा, या थोर महापुरुषांनी मच्छिंद्रनाथांनी जे जे मार्ग दाखवले त्या मार्गाने आपण जायचं आहे. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत, दयानिधी संत, दयानिधी संत दे. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. हे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, दयानिधी संत रे, दयानिधी संत ते. मार्ग दावुन गेले आधी दयानिधी संत रे, दयानिधी संत रे, दयानिधी संत म्हणून आपण भाग्यवान आहोत महाराज. च्या महापुरुषांना आपण पाहिलं. आपण भगवान बाबांना, सद्गुरू वामन भाऊंना, काही मंडळी ज्यांनी पाहिलेलं आहे आहेत, पण हयातीत आपण सर्वांनी गुरुवर्य निगमानंद बाबांना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. महाराज इथं काय होतं, काय होतं सगळ्यांना माहिती आहे महाराज. पूर्वीचा काळ इथं नुसती कटई व्हायची, कटई म्हणजे सरपणाची नाही, नाही तर काही म्हणतील सरपणाची, दगडाची पण नाही. आता ती मशीन निघाली दगड कापायला. इथं जिवंत असणारे महाराज प्राणी कापल्या जायचे, जिवंत महाराज. आणि त्या एवढी मोठी हानी बंद करणं, लोकांचा प्रवाह एका बाजूला आता वळला, पण त्यावेळेला सगळ्यांचा प्रवाह आणि त्यांची संख्या जास्त, सगळ्यांची विरोध करायचा, बंद करायचं. कारण जिकडं पाणी लय लोंढ्याने वाहतंय, अडवणं लय एक जड जातंय. ते धारी धरणाऱ्याला माहीत असतंय. हो, साधी सुधी माती तर गुंग घेऊन जाते ते, ते ठेवत नाही. आणि अशा प्रवाहाला मोडणं एवढं सोपं नव्हतं. बाबांनी तोही पुरुषार्थ केला. त्याच्यानंतर इथं थांबले. थांबल्याच्या नंतर इथं काय होतं, काय कोणीकडं उत्पन्न येत होतं का, कोणी गावकरी का काय, विषयच नव्हे महाराज. धोत्रमनं पात्रमनं तांब्यानं वाटी ही परिस्थिती. इथं जुनं चिंचचं झाड होतं, त्याच्या खाली पोतं टाकून बसणे, 2-3 खणाचे काय रूम असायचे माळोदाच्या, त्याच्यात राहणे. पण बाबांनी धर्माचा पैसा आलेला, पायावर 1-1 रुपया आलेला, तुमच्याकडून जेही येत होतं, त्यांच्याकडं जे येत होतं, आणि त्यांनी कसं केलं हे त्यांना माहीत. आता ज्यांच्याकडे एवढे कोट्यवधी रुपये येऊन पण काही दिसत नाही, त्यांच्याकडे काही नसताना गडाचा विकास केला, शाळेची इमारत एवढी तयार केली, आपल्याला 4 बाय रूमची बांध करत असताना 1-1 वर्ष जात आहे महाराज. थराला थर लवकर लागत नाही. त्यांच्याकडं काय होतं त्यांना माहीत, पण सगळं वैभव निर्माण केलं. पंढरी, आळंदी, पैठण या ठिकाणी आमच्यातही आम्हाला जागा घेणं होईना कोणाकोणाला. आता पंढरपूरला, आळंदीला 20-25 लाख रुपये गुंठा जागा झाली. त्यावेळेला जागा घेऊन बाबांनी इमारत तयार केली. पंढरपूरलाही जागा घेतली, आळंदीलाही जागा घेतली. आता पुन्हा ती पुरत नव्हती म्हणून अलीकडं जागा घेतली. ती कोणाकरता घेतली? बाबांसाठीच ना. मग नाही बाबाला राहायला लागती. 1 एकर बाबालाच लागणार आहे, आपल्याला थोडी, आपल्याला लागणार नाही. आता बाबांनी काम धरलंय. पायात बेसिमेंटपर्यंत 2 कोटी रुपये गेले. किती? 2 कोटी रुपये. कारण बाबांचे लेकरं बाळ इथं, आपल्याला काय आहे का नाही. असं नाही, हे सगळं काम कोणाकरता चालू आहे? हां, समाजाकरता, आपल्याकरता चालू आहे, आपल्याकरता. म्हणून ज्या ज्या पंचक्रोशीतील माणसांनी बरं का देव केलेलं आहे, पण देऊच म्हणू नका, नाही तर देव मिरच्याच्या खळ्यावर. मिरच्याचं खळं कधी असतंय?
नसतं बर तेच तर म्हणलं आता खळेच नाही राहिले हां नाही तर ते पहिले यायचे मला पहिले बलुतेदार असायचे ते खळ्यावर काम असायचं आता तसं काय खळं दाखवू नका तुम्हाला रात्रंदिवस खळं चालू आहे सध्या तुमचं खळं कधी बंद नाही तुमचे कामं कोणतेच रोकत नाहीत पण धर्माचं कामही रोखू नका धर्माच्या कामाकरता मदत करा नाही तर 3 भाऊ तुमच्या मागं लागल्याशिवाय राहणार नाहीत बरं का एका भावाचं नाव आहे अग्नी दुसऱ्या भावाचं नाव आहे डॉक्टर आणि तिसऱ्या भावाचं नाव आहे चोर बरं का धर्माच्या ज्येष्ठस्यावमानेन त्रयो कुप्येती बांधवा असा मागं लागतो महाराज एकाने 25 ते 30 हजाराचा भारी टी व्ही आणला भिंत भरून होता वर्गणीवाले आले देऊ ना लय गडबड आली काय देऊ ना गेलं महाराज 3-4 दिवस झाले सप्ताह केलाच नाही सप्त्याला टी व्हीचा आनंद लावला टी व्ही मोठा आवाज सप्ताह चालू वर्गणीच देईना द्यायचं त्याची इच्छाच नव्हती असं रंगात सप्ताह आला तिकडं कीर्तन रंगलं आणि इकडे याचं महाराज मालिका रंगली आणि तितक्यामध्ये लाईट गेली पण शॉर्ट सर्किट झालं आणलेला नवा टी व्ही भस्मसात झाला सप्त्याला पैसे देत नाही वय 25-30 हजाराचा टी व्ही भस्म केला कोण मागं लागलं अग्नी जर काही म्हणतील आम्ही अग्नीतून वाचू तेवढ्या टायमापुरतं कीर्तनाला जाऊ दुसरा भाऊ मागं लागतो त्या भावाचं नाव आहे वैद्य कुठं दुखतं म्हणून कळत नाही डॉक्टरला काही सापडत नाही डॉक्टरला पैसे दिल्याशिवाय काही भागत नाही असे बरेच पेशंट आहेत त्याच्यामुळं कशामुळं चालला पैसा धर्माकरता खर्च करणंच नाही असे बरेच लोक महाराज ठेवतात बरं का आणि चौथा भाऊ आहे महाराज चोर कुत्र तुमच्याकरता का चोराकरता हो चोराकरता कुत्रं चांगलं आहे पण त्याचं भक्षण चांगलं नाही त्याच्यामुळं रक्षक येतो आपला बरं का त्याप्रमाणे चोर कधी येतो आणि घरातला सुपडा साफ करतो हे कशामुळं होतं चोरी डॉक्टर अग्नी हे कशामुळं धर्माकरता पैसा खर्च नाही आपल्या कमाईतला 10वा तरी हिस्सा आपण धर्माकरता खर्च केला पाहिजे म्हणून थोड्याशा पिशव्या मोकळ्या करा मावल्या विचारा मालकाला कोणता आकडा कबूल केला गेला का नाही द्या धर्माकरता आपल्याकरता ती इमारत होणार आहे आपली काही तिथं आपल्या पिढीने भागणार नाही आपल्या येणाऱ्या पिढ्या राहणार आहेत तिथं सगळ्या पिढ्यांना ते आश्रय मिळणार आहे म्हणून बाबा सगळं कष्ट धावपळ पंढरपूरला जा आळंदीला जा प्रत्येक गावागावाला भेट दे आणि म्हणून बाबांची पाठीमागं थोडीशी तब्येत खालावली मोठं ऑपरेशन झालं प्रत्येक माणूस म्हणतो बाबाला बोलू नका ह्यो बोलल्याशिवाय काय राहत नाही सांगायला पुढं सगळ्यांच्या बाबा बोलू नका आणि एक शब्द सगळेजण विचारतात बाबा तब्येत कशी काय मला सांगा आपण सगळ्यांनी जर एवढं विचारत राहिलं बाबा तब्येत कशी तर बाबाला बरं तरी म्हणणं आहे का नाही एकदा नाही तुमच्या एवढ्या करता जर बरं शब्द जर काढायचं ठरवलं दिवसभरातून तर किती वेळेला होईल सगळ्यांनी विचार करा त्याच्यामुळं जाणे त्यांना पाहणे दर्शन करणे नीट बाहेर येणे जास्त बोलण्याच्या भानगडीत पडणे नाही आम्ही लय लांबून आलो आले बाबा तुम्ही लांबून आम्हाला लय अनुभव आहे अहो आम्ही मुंबईहून आलो काही म्हणतात आमच्या ब्रह्मनाथाचा दरवाजा उघडा मी म्हणलो तू अमेरिकेतून ये पण आमचा नियम आहे की दरवाजा उघडता येत नाही तसा तुम्ही कुठूनही या आणि कधीही या तसं तुम्ही बाबाला कसे काय आहेत बरं आहे का बाबाला फक्त बघायचं व्यवस्थित येत ना बोलायचं नाही तर उठलं की सुटलं बरं आहे का चांगलं आहे का सगळ्यालाच काळजी आहे पण त्यांना सध्या बोलता येत नाही याची काळजी आपण केली पाहिजे का नाही आपण काळजी केली पाहिजे जसं एखादी आई आपल्या लेकराची काळजी किती करते तद्वत महाराज आपल्याकरता सध्या बाबा आता लेकराप्रमाणे त्याच्यामुळं सगळ्यांनी आपण सगळ्याची जिम्मेदारी आहे दर्शन घेणे बघणे जास्त बोलण्याच्या भानगडीत पडायचं नाही बाबा मला काही बोलले नाही मला कसं काही बोलले नाही अरे बाबा तू बस कलेक्टर आहे पण सध्या बोलण्याची अवस्था नाही आहे विठ्ठल म्हणून सगळ्यांना विनंती आहे की काम फार मोठं चालू आहे इतकं हेवी काम आहे की आपण 10 मजले सुद्धा त्याच्यावर भविष्यात चढवू शकतो इतकं हेवी काम सध्या चालू आहे म्हणून सांगायचा विषय होता की आपण संतांच्या मागं गेलं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून महाराज याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे एक गोपाळ म्हणला महाराज
तुम्हीच्या माग आल्याच्या नंतर फायदा काय आहे? फायदा महत्वाचा आहे महाराज. अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. फळ दिसल्याशिवाय कोणीही प्रवृत्त होत नाही. मग सगळ्यात देवानी महाराज गोपाळांना एक मोठं आश्वासन दिलं. कोणतं आश्वासन दिलं महाराज? आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरे, पोट भरे, आधी पोट भरे, मनाला तोवारी, पुढे मनाला तोवारी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, मनाला तोवारी, पुढे मनाला तोवारी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आजे देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवान परमात्मा म्हणले आम्ही पोटभर देतो. काही ना जसं नेते मंडळीच्या पाठीमागं गेल्याच्या नंतर पोटभर मिळेल का? तसं काय नाही. संसारात किती जरी पळालं आपण तर आपलं कधी पोट भरत नाही. आपल्याला किती मोठं पोट आहे. आता माझं वाढलंय का कमी झालं? सबको लगा दिया धोखा, वाह. पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा. ये पेट से राव सिपाही, ये पेट से राव सिपाही, ये पेट से मरते, ये पेट के खातर आदमी, मुलुक मुलुक फिरते रे बाबा, मुलुक मुलुक फिरते रे बाबा, मुलुक मुलुक फिरते रे बाबा, मुलुक मुलुक फिरते. ये पेट बड़ा बाका बाका, सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा, सबको लगा दिया धोखा, लगा दिया धोखा, लगा दिया. ये पेट बड़ा बाका, इसने सबको दिया धोका. इत भर पोट. ज्यांचं वाढलेलं असेल त्यांचं दोनवीत म्हणायचं, आकाराने वाढलेलं. इत भर पोट केवढा तयाचा बोभाट, बहुया उदराचे कष्ट, आम्हासी केले कर्म भ्रष्ट, तुमची चूक वाट, करी वट या निमित्ते. पोट. महाराज संसारात पोट भरत नाही का? भरतय, पण दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा ठेवतय कुठंतरी झाकून. मग ते उद्या चालू होईल. याचा अर्थ भरलेलं दिसतंय पण तृष्णामुळे रिकाम आहे महाराज. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. आणि महाराज काहीचं पोट कधी भरतं? जसं एकीला लय मोठ्या मुली होत्या, भांडणं झाले, सगळ्या मुली लग्नाला आल्या, पण एक मुलगी काही लग्नाला आली नाही. महाराज सगळ्याचं मन जिकडं तिकडं होतं, पण महाराज एकीचं मनच लागणं. कोणाचं मन लागत नव्हतं? आईचं मनच लागत नव्हतं. आणि मग काही पुढं आणा तिचं पोट भरत नव्हतं. ज्या वेळेला तिची ती लेक आली महाराज, आणि मग ती म्हणते की आता माझं काय झालं? पोट भरलं. एखादा मित्र महाराज उपवासी, आणि अचानक महाराज 10-15 वर्षाच्या नंतर त्याचा मित्र भेटला. तो म्हणतो वाह, आज माझं काय झालं? पोट भरलं. पोट भरणं म्हणजे महाराज एक आतून तृप्तीचा ढेकर येणं. जसं तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू,
नका चरपडू घ्या रे तुम्ही. आणि पोट भरण्याची जर इच्छा जर कुठं असेल, तृप्ती जर कुठं होत असेल तर ती परमार्थामध्ये होते. आणि परमात्म्याने प्रसाद दिल्याशिवाय पोट भरत नाही महाराज. म्हणून परमार्थ महत्वाचा. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. म्हणून पूर्णत्वाकडे नेणारा एक तर संतत्वाचा मार्ग आहे किंवा परमात्म्याचा मार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, परमात्म्याचं आश्वासन सर्वांना आहे. जो एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, कधी कधी त्याला सुद्धा काय लागती, भूक लागती महाराज. कोणाला वाटतं महाराज दुसऱ्याला आश्वासन देतात म्हणजे त्याला भूक लागतच नसल, त्याला सुद्धा भूक लागती. तो सुद्धा जेवण मागतो. कोणाला मागतो? यशोदेला चाल 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 गे चाल, चाल 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 गे चाल, यशोदे मला देऊ घाल, यशोदे मला देऊ घाल, यशोदे मला देऊ घाल. हे साध्या गव्हाची पोळीला आई मला पुरणपोळी करू दे ग मोठी, नाही आडवीत गुळासाठी ग, नाही आडवीत गुळासाठी ग. चाल 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 गे चाल, चाल 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 गे चाल, ये छोटे मला देऊ घाल, ये छोटे मला देऊ घाल, ये छोटे मला देऊ घाल, देऊ घाल. यशोदेला परमात्मा सुद्धा म्हणतो महाराज. हा, साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी, नाही अडवीत गुळासाठी मला जेऊ घाल. तूप लावून भाकर करी, वांगे भाजून भरीत करी, वरी कांद्याची कोशिंबिरी मला जेऊ घाल. आई खडी साखरीची खडी मला लवकर करून दे वडे. हो, मला जेऊ घाल. जसं तूप लावून भाकर केलेली महाराज, जसं भाकर भक्षुनी भगवान परमात्मा भाकर बरीच गोड झाली, भक्षुनी भूक हरपली, यशोदेने कृपा केली मला जीव घाल. कारण जीव घालण्याकरता सुद्धा महाराज त्याच अधिकाराचा असावा लागतो. यशोदा म्हणजे भक्त होती आणि भक्त देवाला जीव घालतात, आहे का नाही. आपण देवाला जीव घालतो, पण महाराज आपली देवाला जीव घालण्याची पद्धतच वेगळी. लय असं मस्त ताट भरतेत माता माऊल्या, एका वाटीमध्ये तूप, आहे का नाही, भात, वरणाची वाटी आणि मग 4-5 पोळ्या पुरणाच्या, मग भाजी, कोशिंबिरी, पापड, भजे असं ताट करून बाळ्याकडे देतात, आहे ना. असं नाही, मग चिपट बसीत असतं ते बी. आणि त्याच्यावर ठेवण्याकरता नैवेद्य काय असतो, एक भज्याचं तंगडं तोडून 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 सगळ्यावर असतं. आणि सगळ्यावर तोडल्याच्या नंतर मग देवाला म्हणते ठेवा आता नेऊन. बर, असं जेवायला जीव घाल नाही का महाराज. यथा देहे तथा देवे, तसं देवाला महाराज जीव घालायचं. आणि महाराज भगवान परमात्म्याला सांगितलं नुसतं तू आश्वासनच देतो का, आश्वासन देत नाही म्हणले, पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि मग भगवान परमात्म्याने महाराज घर पाहून एकांताचं घर पाहिलं. आणि मग गोपाळांना महाराज सगळ्यांना सांगितलं आता डोळे लावा. आणि डोळे लावल्याच्या नंतर एका गवळणीच्या घरी गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर काय केलं महाराज, काय समाचार पाहिला का. काही लोकांच्या घरी गेले की म्हणतात लावा टी व्ही. अरे तू टी व्ही कशाला बघतो, इथं दुसऱ्याच्या घरी आलेला आहे, जे पाहिजे तेच पाहिजे. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर परमात्म्याने जे करायचं ते केलं. सगळ्यांना दही दूध वगैरे खाऊ घातलं आणि सगळ्यांना महाराज भगवान परमात्म्याने तृप्त करून सोडलं. तृप्त केल्याच्या नंतर सर्व गोपाळ बाहेर आले. पण सगळ्यांना सांगितलं महाराज अध्यात्मातली साधना करत असताना, चोरी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे दबक्या पावलाने चालायचं का डीजे लावून जायचं. हां, चोरी करायला जात असताना शेजाऱ्याचं बाटूक कापून घेऊन येत असताना कसं
कसं जायचं? एक तर त्याला पहिले फोन लावायचा, कुठे आहे? आणि तो सांगतो मी शिरूरला आहे. कुठं आले? लय दिसलत नाही सकाळपासून. ते म्हणत्यावर लग्न आहे आज, आणि माझं काय तर 6 वाजेपर्यंत येणं होत. समजायचं यांनी डाव केलाच. त्याला सांगायचं मी आमच्याच रानात आहे, खाली आहे, तुला दिसणं झालोय, तिथंच आहे म्हणायचं. तसं महाराज भगवान परमात्म्याने इशारा केला कसं जायचं आहे. 3ऱ्या चरणामध्ये हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला. कोणी कोणाची ना बोला, 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 कोणी कोणाची ना बोला. आधी देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. कोणी कोणाची ना बोला, 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 कोणी कोणाची ना बोला. आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. राहू द्या, आपण नंतर फोडू असंच. कशाला त्याला काय असं धरायचं नुसतं? त्याला लटकवता लटकवता तुम्ही पडू नाही, राहू द्या. ते उंच आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थामध्ये हळूहळू चालावं लागतं. हळूहळू चालावं लागतं म्हणजे महाराज परमार्थ हा धीराचं कारण आहे. आपल्याला कसं झालेलं आहे, लगेच फळ लागतंय, लगेच पाहिजे. मला वेळ नकोय, लगेच. 4 माकडं होते, ते म्हणले आपलेच शेतातले आंबे खायचे. चालतं, काहीच अडचण नाही. एकाने कोय आणली, एकाने खड्डा केलं बरं का. एक पाणी आणायला गेला, एक म्हणला मी कंपाऊंडची व्यवस्था करतो. खड्डं केलं, कोय आणली, कोय पुरली, पाणी टाकलं, सगळे त्याच्या बाजूला बसले. 2 तास झाले, म्हणले आणखीन कस काय नाही आली कोयवरती? 1 वाजा लागलाय, कस काय ये नाही वर? ते दुसरा म्हणला अरे ज्या अर्थी प्रवास सुरू झाला त्या अर्थी कुठंतरी आला असेल ना, येळंपर्यंत. येळंपासून निघाल्यावर नांदेवालीपर्यंत ते आले असतील ना, आहे का नाही? हा, आता इकडून उद्धव शास्त्री निघाले तर कमीत कमी निमगावपर्यंत तर आले असतील ना, तर आले. महाराज कुठपर्यंत आलं सगळ्यांनी बघितलं. ते म्हणले जरी तिथपर्यंत आला तर आपण इकून तिथपर्यंत जाऊ, मध्ये मध्यंतरी आपली भेट होईल. यांनी उकरायला चालू केलं. उकरायला चालू केलं तर माती बाजूला गेली, कोय दिसली. तिसरा म्हणला कोय तर आहे, पण आतून तरी आंबा आला असेल ना, आतून तर आला असेल ना. लगेच एकाने फोडला. फोडल्याच्या नंतर महाराज त्याच्यात कोय काय निघालं. तसं आहे महाराज, एका माऊलीला सांगितलं हळद जर पिली तर गोरी होशील. गेली दुकानात, हळद आणली, दूध तापवलं, टाकलं, जसं पिलं तशी आरशाच्या पुढं गेली. गोरी होईल का माऊली ती? नाही नाही. त्याच्याकरता तुम्हाला टाईम करावं लागल, तरी वाट पाहावं लागल. धीर तो कारण साह्य होतो नारायण. उतावळी की बावळी गुडघ्याला बासिंग जमणार नाही. म्हणून हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे के तुले मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू आपल्याला जावं लागल. मुंगीच्या पावलाप्रमाणे आपल्याला चालावं लागल. हो, जसं तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या बिन. म्हणून हळूहळू परमार्थामध्ये शता एका जन्माच्या शेवटी कृपाळू आपोटी येईल दया. 100 जन्माच्या नंतर का होईना पण त्याला दया येईल. बहुनान जन्मना म्हणते. म्हणून महत्वाचं आहे की आपण ज्या मार्गाने आहोत तो मार्ग आपला चांगला आहे. आज ना उद्या परमात्मा आपल्यावर कृपा करणार आहे. फक्त एकच आहे, आपलं केलेलं कोणाला सांगायचं, कोणी कोणाशी न बोला. काय करा लागले तुम्हालाच तुमचं माहीत पाहिजे. नाही तर महाराज आमचं भोंग्यात नाव येईन.
बाबा म्हणत असते, जो छप गए वो बिक गए, जो छुप गए वो तर गए. ज्यांनी छापायला लावलं वाया गेले, ज्यांनी झाकून ठेवलं त्यांच्या फायद्याला आलं. झाकून ठेवलेलं फायद्याचं असतं मावल्या हो का उघडं केलेलं? उघडं केलेलं कोणीच खात नाही. स्वयंपाक पहा तुम्ही, भाजी केलेली भारी आहे पण ती उघडी आहे. उघडी की अहो लोक म्हणतात उघडी, नका नका. झाकलेलं महत्वाचं आहे. झाकलेलं जे असतं ते कामाचं आहे, उघडं केलेलं कामाचं नाही. शेतकरी येतं, आपण पेरल्याच्या नंतर आपण झाकतो का उघडं करतो? झाकतो. तसं आहे महाराज. आणि महत्वाचं आहे म्हणून हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणीही कोणाला बोलू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या पदार्थाकडं पाहून तुम्हाला वाटतं की हे खाल्ल्याच्या नंतर माझं पोट भरल, असे पदार्थ आपण खाऊन खाऊन आतापर्यंत आपल्या पोटाची भागलेली नाहीये. काही लोकांना महाराज काल्याचं कीर्तन आहे, पण काल्याचं कीर्तन आहे म्हणले तर लय उशीर होईल म्हणले, पण येता येता भेळ भत्ता. काही म्हणले खा वडापाव, काही म्हणले लय उशीर होईल खा तोस, काही बिस्किट, काही महाराज कडधान्य. तर ते खाल्लं की काय महाराज जेवणाचं पूर्ण दिसून होतो. नाश्त्याचे दोन अर्थ आहेत. नाशयती इति नाश्ता, जो जेवणाचा नाश करतो त्याचं काय नाश्ता. आणि जो नाशात तारयती इति नाश्ता, जो नाश होण्यापासून वाचवतो पण कमी खाल्ल्याच्या नंतर नाश्ता जेवण्याच्या डबल करतो, तर त्याला नाश करणार नाही तर काय. नाश्ता किती असावा थोडा. काही म्हणतात महाराज नाश्ता लय भारी होता. अरे नाश्ता भारी होता, तो नाश्ता नावच त्याचं नाश्ता आहे, थोडा खायचं. पण यो नाश्ता 2-3 टायमाचा हाणून घेतो. रामकृष्ण हरी. म्हणून महाराज तुकोबारायांनी सांगितलं, म्हणजे भगवान परमात्म्यांनी सांगितलं, ज्यांच्या आशेने तुम्ही पोट भरण्याच्या अपेक्षेने ज्यांच्याकडे पाहताय, पहिले त्यांना सोडा आणि मग तुम्ही तृप्त होसाल शेवटच्या चरणामध्ये. तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, सांडा घाटे, घाटे, तुका मने सांडा घाटे. तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. हॅलो. तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे मनाला तो वरे, जय हो. पुरे क्या बात है, मनाला तो वरे, पुरे पुरे मनाला तो बर, मनाला पुरे मना न तो बरी, पुरे पुरे मना पुरे मनाल पुरे
हे पुरे मनाल तो पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरी 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 पुरे पुरे मनाला तो वरी पुरे मनालो तो वरी हे पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरी मनाल तो वरी हे पुरे मनाल हे पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो आवरे आवरे बरे आ पुरे मनाल तो पुरे मनाल आ